me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. आणि पोलीस तक्रार ज्या वेळेला दाखल झाली त्या रात्रीच त्या घरावर दगडफेक झाली। त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। साहेब काय माहिती आहे काय, अजूनपर्यंत आमचा हा परिवार अजूनपर्यंत म्हणजे घाबरण्याच्या याच्या पलीकडे आहे का ह्यांच्याकडून कुठले कुठले प्रयत्न केले जातील, कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना पुढे आणले जातील, त्यांच्याकडून दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जाईल, हा सगळा त्यांचा घाट चालू आहे। कारण घरातून जे काही घडलं जातं ना ते त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलं जातं आणि या नराधमाला जर शिक्षा झाली नाही तर या सगळ्या समस्त नारी जनतेला पूर्ण राग आहे त्याचा। आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळेल, त्याला फाशी किंवा आजन्म कारावास। आमची मागणी प्रशासनाला स्पष्ट आहे, त्यांनी एका लहान मुलीला एकाला आम्हाला फाशीच पाहिजे। रोहा तालुक्यात वरसे येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रोह्यात दिनांक 10 जानेवारी रोजी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला। वरसे स्टॉप ते पोलीस स्टेशन असा हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोंच्या संख्येनं महिला आणि नागरिक उपस्थित होते। या मोर्चामध्ये महिलांसह युवक युवती यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला। त्याचबरोबर पोलिसांना आणि तहसीलदारांना निवेदन देऊन ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसंच आरोपीला दोषींवर कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशा अनेक मागण्या नागरिकांनी शासनापुढे केल्या। आम्हालाही त्याची जाणीव आहे, आज आम्हाला सुद्धा मुली आहेत आणि तुम्ही कोणालाही उपकार मानून आले नाहीयेत, कोणी जेने जो आपल्या मर्जीने आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही न्याय मिळवण्यासाठी जो प्रयत्न करा त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी सतत उभे राहणार आहोत। आम्हाला या बाबतीचं दुःख आहे का आज त्या एवढ्या मुलीवर त्याने करताना त्याला काही वाटलं नाही, लाज लज्जा, मग ह्याचा अर्थ काय आहे हा कोणालाही करू शकतो। त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। आज आमचे अश्रू नाही बाहेर पडले तरी चालतील, आम्हाला रडता आलं नाही तरी चालेल, पण आमचा आक्रोश आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत लाभणार। कारण आता एवढे वाढलेत प्रकरण, ज्या ज्या पुरुषाला असं वाटतं ना की बाई कमजोर आहे त्यांनी कमजोर समजू नका। ज्या वेळेला ती पेटून उठेल ना त्यावेळेला कोणी राहणार नाही, सगळं खाक होऊन जाईल। बस एवढंच मला सांगायचं आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे। आमची मागणी दुसरी काही नाही, ज्या चिमुरडीवरती अत्याचार झालाय आणि ज्या चिमुरड्यांना त्यांनी त्याच्या बळी पाडलेला आहे त्याच्यासाठी त्याला फाशी ही शिक्षा झाली पाहिजे, दुसरं काही आमचं मागणं नाही आहे। आणि त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी हीच आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे। ज्या काही वासना नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे। आम्ही मूकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे। आमच्या समस्त कुटुंबाच्या वतीने, त्याच्यानंतर या रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूकमोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या जो काही हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिलावण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आमच्या परिवारातर्फून आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। त्या वासना नराधमांनी असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील, आणि गावातल्याच काही स्थानिक जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात ते यशस्वी झाले। मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत। सुरुवातीला ज्या वेळेला माझी बहीण आणि माझा भाऊ पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आले होते त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला। मात्र ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या आमच्या भाचीच्या संदर्भात घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।